माझे हे चहा पावडरचे कंटेनर आहेत ना, अगदी छोटेसे पण दिसायला अगदी सुंदर असे आहेत आणि हे थोडेसे लवकर मला रिफिल करावे लागतात। इथे बघू शकता चहा पावडर आणि साखर दोन्ही संपलेलं, तर म्हटलं चला ते भरून घेऊ। आणि मी आज काही ते घासून घेणार नाही, कारण आत्ताच घासलेले मी, त्याच्यामुळे मी आता लगेच घासणार नाही। आणि या कंटेनरमध्ये ना एअरटाईट खूप म्हणजे झाकण याचं खूप चांगलं असल्यामुळे ना याच्यामध्ये मॉइश्चर वगैरे अजिबात पकडत नाही, त्याच्यामुळे कुठे चिकटपणा वगैरे ना असं साखरेच्या डब्याला जसा जो येतो तसा अजिबात याच्यामध्ये होत नाही। त्याच्यामुळे ना अगदी याच्यामध्ये सहज रित्या आपण साखर 2-3 वेळा सारखी ओतून रिफिल पण करू शकतो, त्याच्यामुळे ते एक टेन्शन नसतं। जरी छोटे दिसत असले ना तरी पण याचा उपयोग मला खूप अगदी छान असा होतो। आणि ते छोटे छोटे आहेत ना तेच बरे, अगदी एका वेळेस ना भरपूर असं काढून ठेवलं ना की मग ते खूप संपेपर्यंत वाट बघावी लागते। आज येताना 2 नारळ घेऊन आली, कारण आज होती अनंत चतुर्दशी। तर नारळ कसा ओळखावा, तर मी ना थोडासा हा बघा लांबट असा नारळ बघून घेते आणि थोडासा वाजवून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी असलं पाहिजे, अगदी खूप जास्त असं पाणी घ्यायचं नाही। आणि शक्यतो लांबट बघून घ्या, म्हणजे आपला तो नारळ व्यवस्थित चांगला असा जाडसर असा निघतो। अशी माझी तरी पद्धत आहे नारळ विकत घेतानाची, कारण आम्ही काही फोडून आणत नाही। आणि आज सचिनने हे ब्रेड घेऊन आलेला, म्हणजे तो त्याच्या कलिग बरोबर, म्हणजे ती लोक कुठेतरी येताना गेलेले शॉपमध्ये आणि तिथे त्यांनी घेतलं, म्हणून मग ह्याने पण घेतला। आणि आता या ब्रेडचं मी काय करू, मला खरंच प्रश्न पडला, कारण ब्रेड आम्ही तसे पण खात नाही। आणि हा आहे ऑलरेडी हा ट्रायंगल मोठा ब्रेड आहे आणि याच्यात जवळपास 8 पीस आहे। आणि याची तुम्ही जर डेट बघाल ना तर आडली 15, 16, 17, 18 4च दिवस आहे आणि आज ऑलरेडी 17 आहे। आता त्याचं 2 दिवसामध्ये मी काय यूज करावा मला आता कळत नाही, बघू मी, नाही तर ब्रेड क्रम्स वगैरे त्याचं करून काहीतरी यूज करेन मी। तर शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आहे अनंत चतुर्दशी। गणेश चतुर्थीला बाप्पा येतात आणि अनंत चतुर्दशीला निघतात, पण हे 9-10 दिवस कुठे कधी निघून जातात कळत देखील नाही। जसं आपण वाजत गाजत त्यांचं स्वागत करतो तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने आपण त्यांना निरोप पण देत असतो। सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो अशी त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो। माझीकडनं पण मीच बाप्पांना हीच प्रार्थना करेन, सगळ्यांना ज्या काही त्यांच्या इच्छा असतील, त्यांच्या अपेक्षा असतील त्यांना पूर्ण होऊ दे, सगळ्यांना उदंड आयुष्य लागू दे। कारण आजचं आयुष्य म्हणजे जीवन एवढं धकाधकीचं झालंय ना की सगळ्यांना हेल्दी लाईफ हे खूप चांगलं असं मिळू दे, अशीच मी बाप्पाचरणी प्रार्थना करेन। तर आज आहे अनंत चतुर्दशी। तर मी जेव्हा बाप्पा येतात तेव्हा आणि बाप्पा निघतात तेव्हा दोन्ही दिवशी मोदकांचा नैवेद्य असतो आमच्याकडे। तर जेव्हा आलेले तेव्हा तो उकडीचे मोदक तर असतातच असतात। तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला उकडीचे मोदक दाखवते, कारण आमच्याकडे बऱ्याच वेळा उकडीचेच मोदक केले जातात, गव्हाच्या पिठाचे मोदक फार कमी केले जातात। पण तुमची रिक्वेस्ट होती की ताई तळणीचे मोदक दाखव किंवा गव्हाच्या पिठाचे मोदक दाखव, तर आज तुमच्याबरोबर मी तळणीचे मोदक शेअर करणार आहे। आय होप तुम्हाला ते आवडेल। आणि आता हा आपला व्लॉगला चालू झाले, जसं तुम्ही बघितलं मी जे येताना रोजच काही ना काहीतरी सामान माझं आणतेच असते। कधीतरी सचिन आता जायला लागल्यापासून, म्हणजे त्याचं आता वर्क फ्रॉम होम संपल्यापासून, ऑफिसला जायला लागल्यापासून तो पण काही ना काही गोष्टी रोज एक 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 घेऊन येत असतो। आणि जिथे एक गोष्ट यायची तिथे तर 2-3 गोष्टी रोजच येतात, त्याच तुमच्याबरोबर रोज शेअर करत असते। तर चला आता आपण सुरुवात करू, कारण जेवणाची पण गडबड आहे, नैवेद्याचं पण आहेच आणि बाकी आपल्याला मोदक पण करायचे। तर चला एक एक करून सुरुवात करूया। आता सर्वात आधी आपण कणिक भिजवून घेणार आहोत। तर इथे मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे मोठे कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ। अगदी जाडसर नसेल तरी चालेल, जे आपलं रेग्युलर असलं ते वापरलं तुम्ही तरी देखील चालेल। याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि पाव चमचा बारीक रवा टाकलेला आहे। आता एका साईडला मी तूप गरम करायला ठेवते, कारण याच्यामध्ये तुपाचं मोहन टाकलं ना, कडकडीत असं तुपाचं मोहन टाकलं ना तर पारी अगदी छान कुरकुरीत अशी होते। आता आपण ह्याच्यामध्ये जे सारण करणार आहोत त्याची पण तयारी आपण एका साईडला करून घेणार आहोत। तर इथे मी पहिलं हे मोहन याच्यामध्ये ओतून घेते आणि छानपैकी ना हातात सगळीकडे ना मिक्स करून घ्यायचं। अगदी छान तूप सगळ्या आपल्या पिठाला मस्त मिक्स झालं ना की मग छान अशी बारीक कुरकुरीत अशी होते। अगदी मोदक ना मऊ, म्हणजे अगदी मऊ मऊ असे होत नाही, छान तसेच्या तसे कडक राहतात दुसऱ्या दिवशीपर्यंत। इथे आता थोडंसं पाणी घेऊन ना आपण ना बऱ्यापैकी पातळ मळायचं आहे, कारण याच्यामध्ये रवा असल्यामुळे ना तो फुगला जातो। आपण हे जवळपास अर्धा तास पीठ असंच ठेवणार आहोत आणि जर तुम्ही घट्ट मळलात ना तो मग रवा फुलला जात नाही आणि मग पीठ अगदी हे होऊन जातं, खूप कडक कडक होऊन जातं। तर भिजवतानाच तुम्ही थोडंसं पातळच भिजवा, म्हणजे तो थोडा जेव्हा फुगेल ना रवा तेव्हा अगदी छान असं फुलून येईल पीठ। आणि मग आपल्या पुऱ्या देखील किंवा ज्या तुम्ही लाटणार आहात आपल्या मोदकांसाठीच्या पाऱ्या, त्या अगदी छान इझिली लाटल्या जातील आणि छान कुरकुरीत देखील होतील।
थोडासा तेलाचा हात लावून तुम्ही ठेवून द्या आणि बघू शकता तुम्ही इथे अगदी मऊसूत आहे, अगदी मी काही घट्ट मळलेलं नाही. आणि झाकूनच ठेवायचं, एक अर्धा तास तुम्ही ठेवा. मग अर्धा तासानंतर खरंच या केल्या ना तर खरंच त्याचा इफेक्ट चांगला असा होतो. तुम्ही इन्स्टंट करू शकता, पण रवा तेवढा अगदी जास्त फुलला जात नाही. तर इथे आपण सारण करणार आहोत. तर सारण बेसिक सारण आहे, जे आपण मोदकांच्या सारणाला करतो, उकडीच्या सारणाला, तसंच मी करते. इथे मी तूप घेते आणि जसं मी तुम्हाला प्रमाण सांगितलंय, 1 वाटी तुमच्या नारळाचा चव असेल तर तुम्ही अर्धी वाटी गूळ घ्या. पण इथे तुम्ही थोडंसं कमी घेतलं तरी चालेल, कारण मोदकाचा तळणीला अगदी खूप जास्त असं गोड लागत नाही. तांदळाचं पीठ असल्यामुळे थोडंसं गोडावा जास्त आपल्याला पाहिजे असतो, त्याच्यामुळे तुम्ही जास्त टाकलं गूळ तरी चालतं. पण याच्यामध्ये तुम्ही अर्ध्या वाटीपेक्षा कमी टाकलं ना तरी चालेल, म्हणजे ते तेवढं बॅलन्स असं होईल तुम्हाला जास्त गोड खायचं नसेल तर. थोडीशी वेलची पावडर टाकली आणि मी आज काही खसखस किंवा जो आपला ड्रायफ्रूट सुकामेवा असतो तो काही टाकलेला नाही, कारण हे अगदी छोटे छोटे मोदक आपण करणार आहोत, त्याच्यामुळे मी नाही टाकलं. आणि इथे बघू शकता पीठ अगदी बघा सॉफ्टच राहिलंय, अगदी खूप जास्त असं कडक नाही आणि अगदी असं पातळ देखील झालेलं नाही. आणि रवा छान याच्यामध्ये फुलून आलेला आहे आणि ते सारण पण तयार माझं झालेलं. तर एका साईडला आपण तेल गरम करून ठेवू, एका साईडला तेल आपलं गरम होतंय, तोपर्यंत इथे आपले मोदक देखील तयार होत आहेत, म्हणजे दोन्ही कामे आपली एकत्रच होतील. टाइम कसा वाचवावा याचा विचार आपणच करायचा. एका साईडला जेव्हा तुम्ही पदार्थ करत असाल तर त्याची तयारी आधीच आजूबाजूची सगळी करून ठेवायची, म्हणजे आपल्याला जास्तीचा वेळ जाणार नाही. छोटे छोटे गोळे करून घेतले तुम्ही, एकच मोठी चपातीसारखी लाटा आणि मग ग्लासच्या साह्याने किंवा जे आपल्याकडे वाटी असते त्याच्या साह्याने आपण जशा पुऱ्या लाटतो तशा तुम्ही काढून घेतल्या तरी चालतील. मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि अगदी पातळ पण नाहीत आणि अगदी जाड देखील नाही, अशी पारी करून घेतली. याच्यामध्ये सारण भरायचं आणि जसे आपण मोदक वळतो, मोदक वळायला आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण गव्हाच्या पिठाच्या पाऱ्या ज्या करतो आपण पाकळ्या करायला, त्याला अजिबात वेळ लागला जात नाही, कारण ते पीठ अगदी मऊसूत असतं आणि पटकन चिटकलं जातं. आणि हे गव्हाच्या पिठाचे बऱ्याच जणांना इझिली जमतात, म्हणूनच उकडीच्या पिठाचे बऱ्याच जणांना जमत नाही. आणि इथे बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे. आणि मोदकांबरोबर करंजी हवी तर नंतर राहिली तो म्हणजे लक्षात राहत नाही कधी कधी, किंवा मग सर्वात शेवटी असं होतं पीठ माझं संपलं किंवा असं होऊ नये, म्हणून मी सर्वात आधी एक करंजी करून घेते. आणि ही जी मुरड घालून करतात ना ती करंजी मला करायला खूप आवडते. मला ही पहिली जमत नव्हती, पण शेवटी आईची बघून बघून मी ती शिकली फायनली. तरी देखील मला आईची बघून बघून देखील मला जमत नव्हती, पण जेव्हा एकटीने ती मनावर घेऊन ती गोष्ट कशा पद्धतीने ती केली जाते हे व्यवस्थित छान व्हिडिओ बघून आणि आईचं बघून मी ती आता प्रयत्न करून शिकलेली आहे. तेल आपलं बघा तेवढ्या बोलता बोलता तेल देखील गरम झाले आणि याच्यामध्ये मी आता डीप फ्राय करून घेते. मी खूप जास्त असं तेल टाकलं नाही, कारण जसं आपलं फ्रायचं जे तेल असतं ते आपण जास्त दिवस ठेवू पण नाही, त्याच्यामुळे ते देखील लगेच संपलं पाहिजे, कारण मी रियूज करते ते. मागे पण मला कमेंट होती की तू हे तेल काय करते, तर मी ते वापरते, पण जेव्हा हे सगळे मोदक तळून होणार, जेव्हा ते थंड होईल तेल, तेव्हा मी ते गाळून घेते. मी असंच तेल घेत नाही, कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये थोडंफार कुठे पीठ वगैरे लागलेलं असेल तर त्याच्यामध्ये असतं. आणि कधी कधी मोदक म्हणा, करंजी म्हणा, किंवा आपण कुठलाही पदार्थ करतो तो कधी कधी फुटला देखील जातो, तर त्याच्या आतमधल्या पदार्थाचं पण सगळं बऱ्याच वेळा तेलामध्ये मिक्स झालेलं असतं. त्याच्यामुळे तेल नेहमी थंड करायचं. आणि कढई तो तुम्ही किचनच्या प्लॅटफॉर्मवर ठेवली ना तर अजून तिथे खूप पसारा होतो आणि एक मोठी कढई किचन प्लॅटफॉर्मवर राहून जागा देखील अडली जाते. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने मी ते ट्रान्सफर करून साईडला काढून ठेवते तेल. इथे बघू शकता आपले मोदक छान असे सुंदर असे तयार झालेले आहेत. तर कामं सगळी आवरून झालेली आहेत. रेसिपी पण आज तुमच्याबरोबर म्हणजे पहिल्यांदाच मी शेअर केली. आय होप तुम्हाला ती आवडेल. तुमचं काही सजेशन्स असतील माझ्यासाठी नक्की म्हणजे सांगा, कारण आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे जे मोदक आहेत ना ते असेच केले जातात, जसं जे सारण आपण उकडीच्या मोदकांमध्ये वापरतो तेच गव्हाच्या पिठामध्ये वापरतात. आणि जेव्हा आपल्याला कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये न्यायचे असतात किंवा अजून कुठे बाहेर जायचं असतं तेव्हा मग आपण ते बारीक रवा, सुकं खोबरं, त्याच्यामध्ये मग तीळ, त्याचबरोबर थोडासा खसखस, थोडासा सुका मेवा हे सगळं तुपावर छानपैकी भाजून घ्यायचे आणि मग पिठी साखर मिक्स करून मग ते सारण आपण वापरायचं. म्हणजे जसं आपण करंज्यांना करतो दिवाळीमध्ये तेच सारण आपण गव्हाच्या पिठाच्या सारणा मोदकाच्या सारणामध्ये भरायचं आणि मग ते तळायचे. ते मग 8-10 दिवस आरामात आपल्याकडे राहतात. तर आजपासून आता बाप्पांचं पण विसर्जन झालंय आता, तर आता सगळेजण फ्री पण झाले असतील. तर आपल्याला ज्या ज्या मैत्रिणींनी जे 1 मिनिटाचे त्यांचे चॅनलचे इंट्रो व्लॉग आपल्याबरोबर शेअर केलाय त्यांचे मी आजपासून तुमच्याबरोबर शेअर करायला चालू करणार आहे.
एक दिवस ऍड करून किंवा एखाद दिवस रोजच जसं मला जमेल तसं प्रत्येक त्यांची जी छोटी क्लिप आहे व्हिडिओच्या शेवटी मी जॉईन करेन, तर तुम्ही नक्की बघा आणि त्यांच्या पण चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला त्यांचे पण व्हिडिओज आवडतील. त्यांना सजेशन्स करा किंवा त्यांना कमेंट करा, म्हणजे त्यांना पण छान छान एनर्जी मिळेल असे छान छान ब्लॉग्स बनवण्यासाठी. कारण प्रत्येक जण त्याला जसं जसं जमेल तसं त्याच्या परीने त्याच्या चॅनलसाठी म्हणा किंवा बाकीच्यातला सक्सेस मिळण्यासाठी प्रत्येक जण हा तेवढीच मेहनत घेत असतो. तुम्हाला थोडासा आवाज येईल कारण फटाके फुटतायत, बाप्पा निघालेत, तर थोडासा आवाज आहे. तर आजचा आता व्हिडिओला पण मला थोडासा व्हॉइस ओव्हर करायचा, पण आता बघू कितपत होतं. सगळं शांत झाल्यानंतरच मला व्हॉइस ओव्हर पण करायला लागणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला शॉर्ट सिरीज कशी वाटते ते देखील मला नक्की सांगा. शॉर्ट सिरीजला पण कमेंट करायला विसरू नका. जसं तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करता तसं शॉर्ट व्हिडिओमध्ये पण कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. शॉर्ट तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा. शॉर्ट्स असं आहे की एका मिनिटात तो बघून आपला मूड पटकन असा रिफ्रेश होण्यासारखा शॉर्टच व्हिडिओ असतो. कारण बऱ्याच वेळा मोठा व्हिडिओ बघायला लोक कंटाळा करतात किंवा आपण ज्यांना पाठवणार ती लोक बोलतात अरे काय एवढा 15 मिनिटाचा कोण बघणार. पण शॉर्ट असा रेसिपी म्हणजे आणि त्याच्यामधली रेसिपी अशी असेल आणि गाणं पण असं असेल ना की तुम्ही कोणाला जर शेअर केला तर त्याला देखील नक्की आवडेल आणि त्याचा देखील मूड चेंज होईल आणि सकाळी सकाळी असा जेवणाचा छान असा टिफिनचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की आवडेल. तर चला त्याला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघून छानपैकी शेअर करा, लाईक करा. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर. हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला प्राजक्ताचे आभार मानायचे आहेत की तिने आमच्यासारख्या छोट्या यूट्यूब क्रिएटर्सना ही अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिली. खरं तर बघायला गेलं तर खूप कमी लोक असे असतात जे अशी संधी देतात दुसऱ्यांना किंवा ज्यांना वाटतं की आपल्यासोबत बाकीचे देखील ग्रो झाले पाहिजेत. आणि एक सबस्क्रायबर म्हणून मला प्राजक्ताचं कौतुक आहेच आणि मला धन्यवाद देखील मानायचे आहेत. तर माझ्याबद्दल सांगायला गेलं तर माझं नाव नेहा सावंत कदम. मी कोल्हापूरचे आहे पण गेली 6-7 वर्ष मी पुण्यामध्ये राहते. मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघे देखील स्टॉक मार्केटची एक फर्म रन करतोय. तर यामध्ये आम्ही ट्रेडिंग आणि ट्रेनिंग शिकवतो. तर हा झाला माझा प्रोफेशनल पार्ट. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नेहा गणेश. मला व्लॉगिंग करायला आवडतं. त्याच्यामधून मी काही स्किन केअरच्या टिप्स असतील, ऑर्गनायझेशनच्या टिप्स असतील किंवा इतर किचन रिलेटेड टिप्स मी शेअर करत असते. आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे पैसे तुम्ही कसे वाचवू शकता आणि ते कुठे इन्व्हेस्ट करू शकता. तर मोस्टली मी सांगते की तुम्ही प्रॉफिटेबल स्टॉक हे कसे निवडू शकता आणि कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत. तर डेफिनेटली तुम्ही माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट करा. तुम्हाला जर कॉन्टेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे माझं छोटंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला प्राजक्ताने संधी दिली त्याबद्दल प्राजक्ताचे आभार. आपण पुन्हा एकदा भेटू माझ्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.